राज्यसभा निवडणुका खरं तर फारशा चर्चेमध्ये कधी येत नाहीत. आणि आता तर राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये ओपन वोटिंग ज्याला म्हणतात, की तुम्हाला व्हिपला दाखवून मतदान करावं लागतं. याच्यानंतर राज्यसभेच्या निवडणुका काही फारशा कधी चर्चेत आलेल्या नाहीये. क्रॉस वोटिंगचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये. पण महाराष्ट्राला माहिती आहे, की राज्यसभेच्या निवडणुका कसं राजकारण पूर्ण आमूलाग्र बदलून टाकू शकतात. आणि त्याची सुरुवात कुठेतरी राज्यसभेच्या निवडणुकीपासूनच महाराष्ट्रामध्ये झालेली होती. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला तर नक्कीच ही गोष्ट माहिती आहे. याही वेळेस देशामध्ये म्हणजे 2026 मध्ये 26 जागांवरती राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत पूर्ण देशभरात. आणि या निवडणुका का महत्वाच्या आहेत याबद्दल चर्चा होणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की या निवडणुका आणि त्याच्यानंतर 2028 मध्ये येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका देशातलं राजकारण पुन्हा एकदा कदाचित बदलू शकतात 2029च्या दृष्टीने. याचं कारण फार इंटरेस्टिंग आहे. याचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी पार्लमेंटमध्ये एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आणण्यात आलं होतं. त्याला नाव देण्यात आलं होतं वुमन रिझर्वेशन बिल, म्हणजे महिला आरक्षण जे लोकसभा आणि विधानसभेसाठी लागू करण्यासाठी म्हणून ते इतक्या इतक्या वर्षांपासून खरं तर पेंडिंग आहे ती गोष्ट. 33% महिला आरक्षण. ते करत असताना सरकारने एक नवीन बिल आणलं, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला की आम्ही 33% लागू करतो, पण त्याच्यामध्ये लोकसभेच्या जागा या 800च्या घरामध्ये जात होत्या. आणि त्याचबरोबर त्यांनी एक फॉर्म्युला आणला होता की जेवढ्या जागा आहेत त्याच्या 50% जागा वाढतील. आणि तसं त्याच पद्धतीने इतर राज्यांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने विधानसभेच्या जागा वाढलेल्या आपल्याला बघायला मिळतील. ते बिल डिफीट झालं, हरलं लोकसभेमध्ये. सरकारला ते बिल पास करून घेता आलं नाही. याचं कारण 64 मतं कमी पडली सरकारला. आणि आत्ताची जी एनडीएची स्ट्रेंथ आहे त्याच्यानुसार 64 मतं जर त्यांच्याकडे एक्स्ट्रा असतील तर त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी येऊ शकते, की जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून घेण्यासाठी अशा पद्धतीची फार महत्वाची ठरते. जर ते बिल लागू झालं असतं तर देशामध्ये डिलिमिटेशन झालं असतं, आणि डिलिमिटेशन नंतर लोकसभेच्या सीट्स वाढल्या असत्या. विरोधकांना भीती अशी वाटत होती की ज्या पद्धतीने आसाममध्ये डिलिमिटेशन झालंय त्याच पद्धतीने देशभरामध्ये जर हे डिलिमिटेशन झालं आणि सीट्स वाढल्या तर विरोधकांना निवडणुका जिंकणे दुरापास्त होऊन जाईल. भारतीय जनता पार्टी किंवा सरकार त्यांना ज्या सोयीच्या आहेत त्या पद्धतीने सीट्सच्या ऍडजस्टमेंट्स करतील, आणि त्याच्यामुळे त्यांचं बहुमत हे नेहमी कायम राहील आणि विरोधकांना निवडणुका जिंकणं फार मुश्किल होऊन जाईल. या विचारातनं का होईना पण त्यांनी त्याला विरोध केला. राजकीय दृष्ट्या त्याला विरोध झाला आणि पूर्ण विरोधी पक्ष एकटवले आणि त्यांनी या बिलाला डिफीट केलं. पण आता 26च्या निवडणुका, या राज्यसभेच्या निवडणुकांचा काय संबंध असं कोणी विचारू शकेल. तर या 26च्या निवडणुका 2026च्या या राजकारणाच्या दृष्टीने कशा महत्वाच्या ठरत आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत. तर या 26 जागांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यापैकी 18 जागा या सध्या एनडीएकडे आहेत. 5 जागा या काँग्रेस प्लस म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांकडे आहेत, आणि 3 जागा या आंध्र प्रदेशमधला जो YSRCP पक्ष आहे त्यांच्याकडे 3 जागा होत्या. आधीच्या विधानसभेतल्या स्ट्रेंथनुसार या जागा खरं तर आताच्या परिस्थितीत, त्याच्यानंतर त्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्यात आणि त्याच्यामुळे जवळपास 14 राज्यांमधल्या या जागा आहेत. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये 4 जागा रिकाम्या होत आहेत. ज्याच्यामध्ये YSRCP हा पक्ष पण आहे, जगनमोहन रेड्डी यांचा, त्यांच्याकडे 3 जागा होत्या. त्यातल्या राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी 3 जागा रिकाम्या होत आहेत. झारखंडमध्ये 2, आणि मणिपूर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा पवारांची एक जागा रिकामी होते कारण त्यांनी राजीनामा दिलाय, त्याच्यामुळे ती जागा, आणि तामिळनाडू मधली एक जागा. अशा पद्धतीने या ठिकाणी एक जागा रिकाम्या होत आहेत. आणि त्याच्यामुळे साधारण 18 जागा एनडीएच्या, 5 जागा काँग्रेसच्या आणि 3 जागा YSRCPच्या या रिकाम्या होत आहेत. अनेक महत्वाचे नेते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे असतील, दिग्विजय सिंग असतील, शक्तीसिंग गोहिल जे गुजरातमधनं काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते, हे पण रिटायर होत आहेत. माजी पंतप्रधान HD देवेगौडा या निवडणुकीत राज्यसभेतनं रिटायर होणार आहेत. तर या पार्श्वभूमीवरती संख्याबळ आता जे विधानसभांमध्ये आहे त्यामुळे राज्यसभेतलं चित्र बदलून जाऊ शकतं का? कारण 244 जागा आहेत राज्यसभेमध्ये. नुसतं लोकसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी असून चालणार नाही, तर राज्यसभेत सुद्धा 2/3 मेजॉरिटी लागेल. अशा परिस्थितीमध्ये सध्या एनडीएकडे 148 जागा आहेत 244 पैकी, म्हणजे 2/3 पेक्षा साधारण 15 जागा त्यांच्या कमी आहेत. बाकी जागा काँग्रेस आणि जे न्यूट्रल पक्ष आपण म्हणूया, जसं YSRCP त्याच्यामध्ये होतं, बिजू जनता दल होतं, आम आदमी पक्ष त्याच्यामध्ये होता, यांच्याकडे त्या उरलेल्या जागा होत्या. पण एनडीएकडे म्हणजे भाजपच्या स्वतःच्या 113 जागा आहेत त्यातल्या, आणि बाकी मित्र पक्षांच्या जागा मिळून 148 जागा त्यांच्याकडे, आणि 15 जागा त्यांच्या कमी पडतात.
या निवडणुकांमध्ये चित्र बदलेल का हे जरा आपण बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण हे बघितलं पाहिजे की भाजपचा प्रयत्न कशा पद्धतीने चालू आहे. तर या 148 जागांपर्यंत कसे पोहोचले, त्यातल्या 7 जागा तर जे आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार जे स्प्लिट झाले आम आदमी पक्षातून, आणि 2/3 त्यांनी 10व्या शेड्यूलचा आधार घेतला पक्षांतर बंदी कायद्याचा, आणि त्याच्यानुसार त्यांनी दाखवलं की आमच्याकडे 2/3 स्ट्रेंथ आहे राज्यसभेतली की जे आम आदमी पक्षातून बाहेर पडत आहेत आणि भाजपमध्ये विलीन होत आहेत. त्याला ताबडतोब मंजुरी देण्यात आली, त्याच्यामुळे ते 148 पर्यंत पोहोचले. आत्ताच कालच बिजू जनता दलाचे एक राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केली. त्यामुळे कदाचित ओडिसामध्ये सुद्धा आता राज्यसभेची निवडणूक कधी होऊ शकते. इथे आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे. हे सगळं होत असताना या 26 जागांबद्दल आधी आपण बोलूया. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला भूतो न भविष्यती असं यश मिळालं, त्यामुळे तिकडच्या 4 जागा भाजप सहज जिंकू शकेल. दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेशमध्ये एनडीएलाच म्हणजे टीडीपी प्लस पवन कल्याण यांचा पक्ष यांना तिकडे यश मिळालेलं आहे, त्याच्यामुळे तिकडच्याही 4च्या 4 जागा एनडीए आरामात जिंकू शकेल. आणि हे 2 राज्य मिळून एनडीएची टॅली 4ने वाढवतील राज्यसभेमध्ये, म्हणजे अजून थोडे ते जवळ येत आहेत. पण हे करत असताना 2 ठिकाणी भारतीय जनता पार्टी मागे सरकते, म्हणजे 2 जागा त्यांच्या कमी होत आहेत. कर्नाटकमध्ये की ज्या ठिकाणी काँग्रेसला 2/3 मेजॉरिटी मिळाली, त्यामुळे तिकडे काँग्रेसची एकच जागा निवडून आली होती गेल्या वेळेस, तिकडे त्यांच्या 3 जागा निवडून येऊ शकतात कर्नाटकमध्ये 4 पैकी, आणि 1 जागा भारतीय जनता पार्टीशी येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तिकडे त्यांची 1 जागा कमी होते. आणि त्याचबरोबर झारखंडमध्ये की जिथे भाजपची सत्ता होती आतापर्यंत, तिथे या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार आलेलं आहे. त्या ठिकाणी 2 जागा रिकाम्या होत्या. त्यातले शिबू सोरेन जे पक्षाचे अध्यक्ष होते, ते त्यांचं निधन झाल्यामुळे ती 1 जागा रिकामी झाली आहे. तिथे भाजपला 1 जागा जिंकण्याचा स्कोप आहे, पण तिकडे त्यांची 1 जागा कमी होते. तिकडे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा मिळून 1-1 जागा निवडून आणू शकते. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाला राज्यसभेत जाण्याचा स्कोप आता निर्माण झालेला आहे. पण इतर जी सगळी नॉर्थ ईस्ट मधली राज्य आहेत किंवा महाराष्ट्र आहे, तिथे तर भाजपचे किंवा एनडीएचे उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात, कारण त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. एवढं करूनही भाजपला आपल्या जागा रिटेन करता येत आहेत, 18 जागा. त्याच्यामुळे त्या स्ट्रेंथमध्ये त्यांची वाढ होऊ शकते. पण तरीही ते 2/3 मेजॉरिटीपेक्षा कमी आहेत, कारण त्यांच्या 2 जागा तिकडे कमी होत आहेत. रिटायर 148 पैकी ज्या 18 रिटायर होत आहेत, त्यातल्या जवळपास सगळ्या त्या रिटेन करतायत. पण आता आपण जर बघितलं तर 2028च्या निवडणुकीच्या दृष्टीने जर आपण बघितलं, ज्या राज्यसभेच्या निवडणुका होतील 2 वर्षांनी, तिथे पुन्हा महाराष्ट्रामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 7 जागांवरती ती निवडणूक होईल. ज्या पद्धतीने यापूर्वी आपण बघितलं होतं की 2022 मध्ये झाली होती, जिकडे पूर्ण राजकारण बदलून गेलं होतं. इथे पुन्हा एक स्कोप आहे भाजपला एनडीएला 6 जागा निवडून आणण्याचा. पश्चिम बंगालमधली आणि बिहारमधली निवडणूक एनडीएने स्वीप केलेली आहे, भाजपने बंगालमध्ये आणि जनता दल युनायटेड आणि भाजपने बिहारमध्ये. त्यामुळे तिकडच्या जागांवरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजे एनडीए पुन्हा एकदा स्वीप करू शकते. ह्या आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये त्यांच्या जागा पुन्हा एकदा वाढून घेतील, कारण दिल्लीमध्ये पुन्हा त्यांचं सरकार आलेलं आहे. केरळमध्ये सीपीएमच्या जागा कमी होतील कम्युनिस्ट पक्षांच्या, आणि काँग्रेसच्या जागा तिकडे वाढू शकतात, पण त्याने फारसा फरक पडणार नाही. तिथे भाजपचा तसाही फारसा काही म्हणजे त्यांच्या राज्यसभेच्या जागा निवडून येण्याची शक्यता कमी आहे. हे सगळं होत असताना बंगालमध्ये जर प्रयत्न असे सुरू आहेत, कारण आत्ताच आपण ऐकतोय की निवडणूक हरल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. तृणमूल काँग्रेसच्या जवळपास 100 नगरसेवकांनी राजीनामा दिलाय पक्षाचा. तिकडच्या खासदार आहेत काकोलीदास दफ्तदार, त्यांनी एका पद्धतीने बंडाचं निशाण फडकवलेलं आहे. लोकसभेच्या खासदार आहेत खरं तर त्या. त्याचबरोबर राज्यसभेच्या काही खासदारांवरती सुद्धा काही डोळा आहे का असं म्हटलं जात आहे. त्यामुळे 2/3 मेजॉरिटीच्या 1-2 जागा जर कमी पडत असतील तर ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमधनं भारतीय जनता पार्टीच्या जागा काढेल का, अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा प्रयत्न हा लोकसभेसाठी होऊ शकतो, कारण लोकसभेमध्ये सुद्धा 64 खरं तर मोठा आकडा आहे. पण पुन्हा बंगालमधल्या निवडणुकीनंतर तिकडच्या लोकसभेचं जे गणित तिकडचे लोकसभेचे किती खासदार आता टिकतायत, काय होत आहेत, कमी विरोधात मतदान करतील का, ह्याच्यावरती एक लक्ष ठेवलं जात आहे. त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये डीएमकेने लोकसभा स्पीकरना लिहून टाकलं की आता ते इंडिया अलायन्सचा पार्ट नाहीये, त्यामुळे त्यांची बसण्याची जागा वेगळी करून द्या. उद्या जर त्यांनी तटस्थ राहायचं ठरवलं तर हाऊसची स्ट्रेंथ ऑलरेडी त्या बाबतीत कमी होते. 22 खासदार डीएमकेचे सुद्धा लोकसभेमध्ये आहेत. आम आदमी पक्षाच्या लोकसभेच्या खासदारांवरती सुद्धा कुठेतरी लक्ष त्या बाबतीमध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं,
महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे की पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण होईल का कुठेतरी. युबीटी वरती त्या खासदारांवरती सतत चर्चा केली जाते, दिल्ली वाऱ्या सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती अजूनपर्यंत कदाचित एकनाथ शिंदेना तो आकडा 6चा आकडा जुळवता आलेला नाहीये, पण त्याच्यामुळे त्यावरती लक्ष सुरू आहे. एनसीपी एसपीचे जे खासदार आहेत 8 त्यांच्यावरती कुठेतरी लक्ष सुरू आहे. त्याचबरोबर बिजू जनता दलाचे जे काही खासदार निवडून आले त्यांच्यावरती लक्ष ठेवणं सुरू आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असा कुठेतरी दिसतोय की 2029च्या निवडणुकीपूर्वी जर ते 2/3 मेजॉरिटीपर्यंत पोहोचू शकले, लोकसभा किंवा लोकसभेची जर स्ट्रेंथ कमी झाली, जरा डीएमकेने ठरवलं की आपण मतदानात भाग घ्यायचा नाही, अशा परिस्थितीमध्ये जर 2/3 मेजॉरिटीपर्यंत पोहोचू शकले तर एक मोठा स्कोप निर्माण होतो की जे बिल डिफीट झालं, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल, याच्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून एक मेसेज त्यांनी दिलेला होता, संदेश दिलेला होता आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षांवरती ते अक्षरशः तुटून पडले होते आणि त्यामध्ये त्यांनी ही गोष्ट मांडायचा प्रयत्न केला होता की कशा पद्धतीने याचा फटका हा विरोधी पक्षांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये बघायला मिळेल. महिला वोटर्सच्या बाबतीत त्यांचं त्या पद्धतीने म्हणणं होतं. अर्थात ते होईल की नाही ते 29च्या निवडणुकीत कळेल, पण त्यापूर्वी मूलतः जो भारतीय जनता पार्टीवरती विरोधी पक्षांचा आरोप होता की देशाच्या लोकसभेच्या क्षेत्रांची रचना बदलून किंवा त्यांची संख्या वाढवून अशी राजकीय परिस्थिती निर्माण करायची की जेणेकरून विरोधी पक्षांची आत्ताची जी स्थिती आहे त्या स्ट्रेंथनुसार ते फार लिमिटेड जागा लोकसभेत जिंकू शकतील आणि उरलेला जो मोठा डिलिमिटेशन नंतर ज्या जागा निर्माण झालेल्या असतील त्यावरती भाजप आणि भाजपशी समर्थित असलेले एनडीएचे जे पक्ष आहेत त्यांचा कब्जा त्याच्यावरती असू शकेल, अशी परिस्थिती जर त्याच्यासाठी म्हणून जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणायचे त्याचा प्रयत्न कुठेतरी या राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हा जातोय की का, असा एक प्रश्न निर्माण होत आहे. असंही दिसतंय आपल्याला, खास करून आसाम आणि बंगालच्या निवडणुका जिंकल्यानंतर आणि बिहारमध्ये सुद्धा दिल्ली निवडणूक जिंकल्यानंतर पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक होणार आहे विधानसभेची, पंजाबची निवडणूक होणार आहे विधानसभेची, तिथे सुद्धा जी परिस्थिती निर्माण होते त्याच्यानंतर जवळपास 78% लोकसंख्येवरती भारतीय जनता पार्टी शासित राज्य आहेत बेसिकली पूर्ण देशभरामध्ये. त्यामुळे विधानसभांमध्ये सुद्धा या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला सपोर्ट करण्यासाठी म्हणून जे काही प्रस्ताव पास करून घ्यायचे, ज्या अमेंडमेंट्स करून घ्यायच्या आहेत त्याचा स्कोप सुद्धा कदाचित भाजपकडे असू शकतो. त्याच्यामुळे पुढच्या 2 वर्षामध्ये म्हणजे 2000 राज्यसभेच्या निवडणुकांपासून जी सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळेल, मधल्या काळामध्ये काही राजीनामे सुद्धा कदाचित त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. 2028च्या राज्यसभेच्या निवडणुका अत्यंत क्रुशल ठरतील. त्यामुळे 29च्या पूर्वी जर पुन्हा एकदा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणून जर लोकसभेची स्ट्रेंथ वाढवून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ती स्ट्रेंथ वाढू शकत असेल तर त्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा सरकारकडनं होणार आहे. सध्या तरी या राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे काही भारतीय जनता पार्टीला 2/3 मेजॉरिटी राज्यसभेत मिळता येणं शक्य नाहीये, पण प्रयत्न त्यांचे नक्कीच चालू आहेत. आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार फुटल्यानंतर आणि 7 जण त्यांच्या पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर एक आशा पल्लवित झाल्यात कुठेतरी की राज्यसभेत का होईना पण आपण 2/3 मेजॉरिटी आपण जर करता आली तर प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून एक मोठा अडसर हा ते बिल पास करून घेण्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे या निवडणुकींच्या माध्यमातून हळूहळू का होईना पण 2029चं राजकारण शेप घेत आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. बघूया आता या निवडणुकांमध्ये पुढे काय होतं, पण राज्यसभेच्या निवडणुका सुद्धा त्याच्यामुळे फार इंटरेस्टिंग ठरू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.